सिंह राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी जानेवारी महिन्यातील या आठवड्यात केंद्र योगाचे खूप शुभ संयोजन दिसेल। या आठवड्यात सूर्य धनु राशीत असेल आणि गुरु मिथुन राशीत असेल। दोघांचीही एकमेकांवर सप्तमी दृष्टी असेल, ज्यामुळे केंद्र योगाचे खूप शुभ संयोजन निर्माण होईल। ज्योतिषशास्त्रात केंद्र योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो। हा योग व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या बळकट बनवतो आणि बुद्धिमत्तेद्वारे आर्थिक लाभ आणि नवीन संधी देखील प्रदान करतो। अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यातील या आठवड्यात केंद्र योग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल। चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशीफल। कुटुंब आणि घराच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप सकारात्मक राहील। तुमच्या सभोवतालचे बहुतेक लोक आनंदी दिसतील। तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्यात घाई करू नका असा सल्ला दिला जातो, कारण तुम्ही जे प्रेम म्हणून पाहता ते केवळ आकर्षण असू शकते। तुमची आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल, ज्यामुळे मनशांती मिळेल। विवेकी निर्णय भविष्यात तुम्हाला फायदे देतील। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि गुंतवणूक सुरू करण्यासाठी हा एक आदर्श काळ असू शकतो। या व्यतिरिक्त तुम्ही दरमहा तुमची बचत वाढवू शकाल आणि तुमच्या खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवू शकाल। या आठवड्यात सिंह राशीचे लोक संतुलितपणे चमकतील। रंगमंचावर असो किंवा सामाजिक ठिकाणी नम्रता आणि स्पष्ट ध्येय तुम्हाला पुढे नेतील। सर्जनशील ऊर्जा प्रबळ असते, ती सराव आणि तयारीमध्ये वापरावी। जेव्हा आर्थिक बाब येते तेव्हा तपशिलांवर नव्हे तर ऑफरला परिष्कृत करण्यावर लक्ष केंद्रित करा। प्रेमात आनंदाचे छोटे उत्स्फूर्त क्षण नातेसंबंध मजबूत करतील। या नवीन आठवडा उत्पन्न वाढीची शक्यता आहे। तरुणांना नोकरी मिळू शकते। शिवाय या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील। या आठवड्यात तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते। प्रेम प्रकरणामुळे लग्न होऊ शकते। महत्त्वाचे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे। थोडेसे कठोर परिश्रम केल्यास महत्त्वाचे यश मिळण्याची शक्यता आहे। सिंह राशीला या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील। ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि स्वाभिमान वाढेल। तुमची ऊर्जा वाढेल, पण हट्टीपणावर आगावर नियंत्रण ठेवा। बोलण्यापूर्वी विचार करा। स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा। योग्य दिशा ठरवा। करिअरमध्ये चांगली प्रगती होईल। नोकरदारांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणामुळे नवीन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पाडाल। सरकारी नोकरदारांना सकारात्मक बातमी मिळेल। व्यवसायात तुमची अडकलेली कामे व व्यवहार पूर्ण होतील। जोखीम घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या। तुमच्या व्यवसायात चांगली वृद्धी दिसून येईल। सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल। अडकलेले पैसे मिळतील। मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी नीट चौकशी करा। अनावश्यक खर्च टाळा व भविष्यासाठी बचत करून ठेवा। सिंह राशीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढेल। कठीण विषय सोपे वाटतील। मात्र या आठवड्यात मोबाईलच्या अतिवापरामुळे व आळसामुळे लक्ष विचलित होऊ शकते। त्यामुळे योग्य वेळापत्रक बनवा। गणित, व्यवस्थापन, विज्ञान व स्पर्धा परीक्षेसाठी आठवडा अनुकूल असेल। सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण ज्यांना जुन्या आजारांचा त्रास असेल त्याने आरोग्याची नीट काळजी घ्या। वेळेवर औषधोपचार आणि खाण्यापिण्याची पथ्ये पाळा। तसेच हलके व्यायाम आणि ध्यानधारणा करणे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवू शकते। सिंह राशीच्या कुटुंबात खेळकर वातावरण राहील। घरातील लहानांच्या प्रगतीमुळे घरात आनंद राहील। कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, पण घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल। वडीलधाऱ्यांचे सल्ला फायदेशीर ठरेल। मित्रांकडून सहकार्य मिळेल। सिंह राशीच्या प्रेमजीवनात जोडीदाराशी मनमोकळे संवाद साधण्याची गरज आहे। तुमच्या प्रेमाच्या नात्याला घरातून मंजुरी मिळू शकते। फक्त अहंकार टाळा। तसेच वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल। जोडीदाराला खुश कराल। सिंह राशी या आठवड्यात सुरुवातीला तुमच्या राशीत चंद्र गोष्टींना सुरुवात करतो, परंतु ही सुंदर ऊर्जा तुमच्या राशीत वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या गुरुच्या मोठ्या संक्रमणाची केवळ एक पूर्वसूचना आहे। मकर ऋतू आपल्या सर्वांना खूप महत्त्वाकांक्षी आणि भविष्याभिमुख वाटतो। त्यामुळे शिकत आणि विकसित होत असताना तुम्हाला काय बदलायचे आहे आणि काय सुधारायचे आहे यावर विचार करण्याची ही वेळ आहे। आम्ही आमची उद्दिष्टे स्पष्ट करत आहोत आणि 2026च्या उर्वरित काळासाठी पाया रचत आहोत। कोणत्याही गोंधळलेल्या नाटकापासून दूर राहा आणि या आठवड्यात राजनैतिक राहा। इतरांना गरज पडल्यास त्यांना मदत करण्याची सुनिश्चित करा। सिंह राशी या आठवड्यात तुमची ऊर्जा सकारात्मक असेल। सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल। तुमचे विचार मोकळेपणाने शेअर करा। आमंत्रणे स्वीकारा आणि मित्र आणि प्रियजनांचा पाठिंबा स्वीकारा। हा पाठिंबा तुम्हाला आनंदाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करेल। या काळात तुमचा नैसर्गिक आकर्षण कामी येईल
आणि तुम्ही योग्य लोकांशी संपर्क साधाल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सर्जनशील कामासाठी स्पष्ट योजना बनवा आणि तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या हलक्या फुलक्या सामाजिक क्षणांचा आनंद घ्या. फक्त मौजमजेच्या मागे लागून महत्त्वाची कामे मागे पडू नयेत याची काळजी घ्या. जर तुम्ही स्पष्ट ध्येयाकडे छोटी पावले टाकत राहिलात तर तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून प्रोत्साहन मिळेल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा हलका आणि आनंदी राहील. प्रेमाचे छोटे छोटे हावभाव आणि प्रामाणिक कौतुक समोरच्या व्यक्तीला खास वाटेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमाद्वारे किंवा सामायिक छंदातून एकमेकांना ओळखू शकाल. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर खेळकर योजना आणि तुमच्या गरजांबद्दल स्पष्ट संवाद फायदेशीर ठरेल. अनावश्यक नाटक टाळा. विश्वासार्हता, लक्षपूर्वक ऐकणे आणि हलका विनोद हे नाते जवळ आणतील. आत्मविश्वास आणि सर्जनशील विचारसरणी तुम्हाला कामावर फायदेशीर ठरतील. नवीन कल्पना घ्या, परंतु त्या स्पष्ट उदाहरणासह समजावून सांगा, जेणेकरून प्रत्येकाला त्यांचे महत्त्व समजेल. या प्रकल्पांवर तुम्हाला विश्वास आहे, त्यावर तुम्ही मोजलेले जोखीम घेऊ शकता. फक्त अंतिम मुदती आणि तथ्यांबद्दल स्पष्ट राहा. जर तुम्ही सर्वांना समान महत्त्व दिले आणि कामाचे योग्य वाटप केले तर टीमवर्क सर्वोत्तम काम करेल. स्वतःवर जास्त ओझे लादू नका. लहान दृश्यमान निकाल मोठ्या संधींचे दरवाजे उघडू शकतात. म्हणून तुमच्या प्रगतीची नोंद ठेवा आणि शांतपणे त्याबद्दल संवाद साधा. आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न स्थिर राहील आणि तुम्हाला थोडी बचत करण्याच्या संधी मिळतील. अचानक होणारे खर्च टाळा आणि अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या खर्चाची तुलना करा. जर तुमचे बजेट कमी वाटत असेल तर वर्गणी किंवा लहान खर्च यासारख्या छोट्या दैनंदिन सवयींचा विचार करा. येथेच तुम्हाला बचत मिळेल. एका लहान ध्येयासाठी एक साधी बचत योजना तयार करा आणि प्रत्येक लहान कामगिरीची प्रशंसा करा. जर तुम्ही एखाद्याशी आर्थिक बाबी शेअर करत असाल तर स्पष्टपणे आणि प्रेमाने संवाद साधा. सातत्याने शहाणपणाने वागल्याने भविष्यासाठी एक मजबूत पाया रचला जाईल. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. फक्त तुमच्या दैनंदिन सवयी संतुलित ठेवा. एका वेळी झोपणे, चालणे किंवा योगासारखे हलके व्यायाम करणे आणि त्या दरम्यान दीर्घ श्वास घेणे तुमचे मन शांत ठेवेल. फळे, धान्य आणि कडधान्यांसह संतुलित शाकाहारी आहार ऊर्जा टिकवून ठेवेल. झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल फोन किंवा स्क्रीन टाईम मर्यादित करा आणि बाहेर थोडा वेळ घालवा. जर ताण वाढला तर लहान विश्रांती तंत्रे वापरून पहा आणि स्वतःला विश्रांती द्या. या आठवड्यात या छोट्या सवयी तुमची ऊर्जा आणि मूड दोन्ही वाढवतील. पाणी पिण्यास विसरू नका. एकंदरीतच हा आठवडा सिंह राशीसाठी उत्तम असेल.